कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जाऊ दे, तुमचंही म्हणणं बरोबर आहे। हा गुंता आपण जेवढं सोडवायला जाऊ ना तेवढा अजूनच गुंतत जाणार। खरंय वहिनी, मी याचा माग काढेनच एक ना एक दिवस, पण मला त्यासाठी आधिपतींचा सपोर्ट हवा वहिनी। तोही मिळेल वहिनी, पण त्यासाठी आधी तुमच्या दोघांचं बोलणं झालं पाहिजे। जोपर्यंत तुम्ही दोघं एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलत नाही तोपर्यंत काहीही मार्ग निघणार नाही। अहो मलाही बोलायचंच आहे आधिपतींशी, पण मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना त्यांचा फोनच बिझी लागतोय। असं का होतंय माहित नाही, पण मी जेव्हा भाऊजींना तुमच्याशी बोलायला सांगितलं तेव्हा ते रेडी झाले होते। अहो आम्ही तुम्हाला फोन सुद्धा केला होता, पण तुम्ही फोन घेतलाच नाही। नको नको माझ्या फोनवरून करू. नाही. अहो, वहिनी मला फोन आला होता तुमचा, पण तेव्हा मला अचानक चक्कर आल्यासारखं झालं, गरगरल्यासारखं झालं आणि फोन पडला माझ्या हातून। बापरे, चक्कर आली? कशी काय? काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? तुम्ही डॉक्टरांकडे गेलात का? वहिनी, मी आई होणार आहे मला तुम्हाला आता सांगायला आनंदच झाला असता, पण मी नाही सांगू शकत। मला ही बातमी पहिल्यांदा अधिपतींनाच द्यायची। सॉरी, माफ करा। सांगा ना वहिनी, चक्कर कशी काय आली तुम्हाला? तुम्ही डॉक्टरांकडे गेला होतात का? तुम्ही पडला, तुम्हाला लागलं वगैरे नाही ना? वहिनी, वहिनी कुठे हरवलात? काही नाही। अहो मी विचारत होते तुम्हाला चक्कर कशी आली? हो, चक्कर म्हणजे चक्कर असं नाही। जाऊ द्या वहिनी, तुम्ही नका काळजी करू। तुम्ही स्ट्रेस घेतला असणार म्हणून तसं झालं असेल तुम्हाला। वहिनी आता संपवा हे सगळं, तुम्ही बोला भाऊजींशी। मलाही बोलायचंय हो अधिपतींशी, खरंच मला बोलायचंय। तुमचा त्या दिवशी फोन आला ना तेव्हा मी आणि आई मंदिरात होतो आणि तो फोन माझ्या हातात होता, पण मला चक्कर आल्यासारखं झालं आणि तो फोन पडला, त्यामुळे बोलणं पण नाही झालं आमचं। आणि मी त्यानंतर सतत फोन करते वहिनी, एकदा रिंग पण वाजली पण त्यांनी उचलला नाही फोन, आणि मग नंतर जेव्हा जेव्हा केला तेव्हा बिझीच आला त्यांचा नंबर। मग आता फोन वगैरे करण्यापेक्षा डायरेक्ट भाऊजींना भेटा। हो वहिनी, तुम्ही समोरासमोर भेटा आणि जे काय बोलायचंय ते बोला। मनातलं सगळं सांगून टाका, सगळे गैरसमज दूर करा। हे बघा वहिनी, आम्ही तुमचं बोलणं करून देण्याचे कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही जोवर मनावर घेत नाही ना तोवर काहीही होणार नाहीये। आता संपवा वहिनी हे सगळं, तुम्ही भेटा भाऊजींना। मी पण तोच विचार करते वहिनी, मी तर आईला सांगितलं पण की मी अधिपतींना भेटणार आहे। आता वहिनी बोलण्यापेक्षा कृती करा। चला आता भेटूयात आपण भाऊजींना। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।